कुरुक्षेत्र युद्धामध्ये कुरुवंश नष्ट झाला, समूळ नष्ट झाला. भीष्मांच्या मृत्यूने मूळचा खरा कुरुवंश नष्ट झाला. जो उरला होता तो पांडववंश होता. भीष्म हे शेवटचे मूळचे खरे कुरु आणि जो उरलेला वंश होता तो पांडववंश होता. आणि पांडवांचा वंश नेमका कुठला वंश म्हणायचा? यांना कुंतीचा वंश म्हणायचं की कुंती म्हणते त्याप्रमाणे तिनं ज्या देवतांशी संबंध ठेवून देवतांच्याकडून या पुत्रांना जन्म दिले, म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन यांना जन्म दिले, त्या देवतांचा वंश म्हणायचं की ज्या अज्ञात नियोग पुरुषांशी संबंध ठेवून कुंतीनं या पुत्रांना जन्म दिला, त्या अज्ञात नियोग पुरुषांचा हा वंश होता असं म्हणायचं. हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर देणं हे तर्कबुद्धीच्या पलीकडे जाणार. पण रक्ताच्या नात्यानं तरी पांडवांना कुरुवंशाचे, मूळच्या कुरुवंशाचे म्हणता येणार नाही. आणि मूळचा खरा कुरुवंश हा भीष्मांच्या मृत्यूबरोबरच नष्ट झाला. आणि या कुरुवंशाच्या नष्ट होण्यास कारणीभूत कोण होतं असं जर विचारलं तर दुर्योधन, शकुनी या लोकांना या कुरुवंशाच्या नष्ट होण्यास कारणीभूत जबाबदार ठेवता येईल काय, असं म्हणता येईल काय? खरं तर दुर्योधन, शकुनी हे नीतीच्या पटावरील खूप नंतर आलेले, नीतीतनं खूप नंतर आपल्या पटावर आणलेले ही प्यादी होती. आणि हा वंश नष्ट होण्याची पहिली पायरी तर अगदी भीष्म आणि सत्यवती आणि शांतनू यांच्या पिढीमध्येच रचली गेली होती. जेव्हा भीष्मानी सत्यवती आणि शांतनू यांच्या विवाहासाठी भीष्म प्रतिज्ञा केली. आजन्म ब्रह्मचारी राहण्याची आणि अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा घेतली आणि शांतनू आणि सत्यवती यांचा विवाह करून दिला. त्यावेळीच हा कुरुवंश नष्ट होण्यास सुरुवात झालेली होती. आणि यामधून भीष्मांच्या या प्रतिज्ञेमधून साध्य काय झालं? सत्यवतीनं ज्या हेतूसाठी भीष्मांना ही प्रतिज्ञा करण्यास भाग पाडलेलं होतं तो हेतू काही साध्य झाला नाहीच. तिचा हेतू हा होता की शांतनूच्या मृत्यूनंतर, शांतनूच्या पश्चात हस्तिनापूरच्या सिंहासनावर केवळ तिचे आणि शांतनूचे पुत्रच अधिकार सांगतील. पण शांतनू आणि सत्यवती यांच्या विवाहामधून जन्मलेली दोन्ही पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य हे तर तरुणपणीच निपुत्रिक असताना मृत्युमुखी पडले. चित्रांगद हा एका युद्धामध्ये मृत्युमुखी पडला आणि विचित्रवीर्याचा जरही विवाह झालेला असला तरी तो सुद्धा निपुत्रिक असतानाच मृत्युमुखी पडला. चित्रांगदाचा तर विवाह सुद्धा झालेला नव्हता. आणि मग यामुळं कुरुवंश तर इथंच समाप्त झाला. कारण आता मूळच्या कुरुवंशाला वारस उरलेलाच नव्हता. भीष्मानी आजन्म ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतलेली होती आणि विचित्रवीर्याला पुत्र प्राप्ती झालेलीच नव्हती. त्याच्या दोन्ही राण्या अंबिका आणि अंबालिका या विधवा झालेल्या होत्या आणि त्या निपुत्रिक होत्या. त्यामुळं आता खरा कुरुवंश तर इथंच संपलेला होता. कारण आता मूळच्या कुरुवंशाचं कुणीच पुत्रप्राप्ती या वंशाचा विस्तार करण्यासाठी उपलब्ध राहिलेलं नव्हतं. खरं तर विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर सत्यवतीनं भीष्मांना असा सल्ला दिलेला होता की त्यानं आपली प्रतिज्ञा मोडावी आणि विचित्रवीर्याच्या विधवा पत्नीशी विवाह तरी करावा किंवा त्यांना नियोग प्रथेच्या माध्यमातून पुत्रप्राप्ती करून द्यावी.
पण इथं भीष्मांचा अहंकार, त्यांची प्रतिज्ञा आडवी आली असं दिसतं. त्यांना सत्यप्रतिज्ञ अशी आपली कीर्ती मोडायची नव्हती आणि त्याला बाध आणायचा नव्हता. आणि त्यामुळं त्यांनी कदाचित अहंकारानंच आपली प्रतिज्ञा मोडण्यास नकार दिला. आणि मग हस्तिनापूरच्या सिंहासनाला वारस मिळावा म्हणून या हेतून सत्यवती आणि भीष्म यांनी सत्यवतीचा पुत्र व्यास महर्षी, सत्यवतीचा या शांतनुशी विवाह होण्यापूर्वी सत्यवती आणि पाराशर ऋषी यांच्या संबंधातून जन्मलेले व्यास महर्षी यांना नियोग पुरुष म्हणून निवडलं. आणि मग व्यास महर्षींनी अंबिका आणि अंबालिका यांना पुत्रप्राप्ती करून दिली. ते दोन पुत्र म्हणजे धृतराष्ट्र आणि पांडू. पुढं जरी विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर धृतराष्ट्र आणि पांडू यांचे जन्म झाले तरी सुद्धा ती लहान बालका असल्यानं भीष्म हेच राज्यकारभार बघत होते. मग ते राज्यकारभार बघत असताना धृतराष्ट्राला पत्नी मिळावी त्याचा विवाह करण्यासाठी भीष्मानी गांधारी ही गांधार देशीची राजकन्या त्याच्यासाठी निवडली. आणि ही धृतराष्ट्र जन्मांध असल्यानं गांधारीचा पिता सुबल हा या विवाहासाठी फारसा खुश नव्हता, फारसा राजी नव्हता. पण भीष्मानी बलप्रयोग करून हस्तिनापूरचा बळानं दहशत निर्माण करून आपल्या बळाचं, हस्तिनापूरच्या सैन्याचं बळ त्यांना प्रदर्शन करून त्याच्या मनामध्ये भीती निर्माण केली. सुबल राजाच्या मनामध्ये भीती निर्माण केली आणि त्यामुळंच नाईलाजानं सुबल राजानं आपली कन्या या अंध धृतराष्ट्राला विवाहामध्ये दिली. आणि याचा क्रोध गांधारीलाही आला आणि तिचा भाऊ शकुनी याला सुद्धा या गोष्टीचा क्रोध त्यांच्या मनामध्ये नेहमीसाठी राहिला. आणि त्यामुळंच शकुनीनं असा निश्चय केलेला होता असं म्हणतात की आपण हस्तिनापूरच्या गुरुकुलाचा नाश करायचा. आणि त्यानंतर मग शकुनी दुर्योधनाला आपल्या कपट कारस्थानांच्या जाळ्यामध्ये अडकवतो आणि त्या दुर्योधनाच्या मनामध्ये पांडवाविषयी ईर्ष्या, द्वेष, मत्सर निर्माण करतो, विष कालवतो. आणि म्हणजे भीष्मानी खरं तर एक शत्रू नाहकच शकुनीच्या रूपानं निर्माण करून ठेवलेला होता. गांधार देशीचं शत्रुत्व त्यांनी पत्करलेलं होतं आणि हे विनाकारण पत्करलेलं शत्रुत्व होतं. आता शकुनीच्या मनातील क्रोधासंबंधी आणखी एक अशी कथा सांगितली जाते की गांधारीचा भविष्यवेत्यांनी असं सांगितलेलं होतं, गांधारी संबंधीचं असं भविष्य वर्तवण्यात आलेलं होतं की गांधारीचा पती तिच्या विवाहानंतर मृत्युमुखी पडेल. आणि तिच्या पत्रिकेमधील हा पतीच्या मृत्यूचा पतीचा मृत्यूयोग टाळण्यासाठी सुबल राजानं तिच्या बालपणीच तिचा एका मेंढ्याशी विवाह करून दिलेला होता आणि नंतर त्या मेंढ्याला बळी सुद्धा देण्यात आलेलं होतं. त्यामुळं रूढ अर्थानं गांधारी विधवा झालेली होती. अर्थातच ही गोष्ट धृतराष्ट्र किंवा भीष्म यांना माहीत नव्हती. पण गांधारी आणि धृतराष्ट्र यांच्या विवाहानंतर या गोष्ट गांधारी संबंधीची ही गोष्ट भीष्माना आणि धृतराष्ट्राला समजली. तेव्हा ते क्रोधित झाले, सुबल राजावर क्रोधित झाले आणि त्यांनी सुबल राजा आणि त्याच्या सर्वच परिवाराला, त्याच्या सर्वच पुत्रांना कैदेमध्ये ठेवलं आणि कैदेमध्ये अन्नासाठी त्यांचा छळ करून त्यांना कैदेमध्येच मारून टाकलं. त्यापैकी एक पुत्र केवळ शकुनी हा जिवंत राहिला. आणि मग आपल्या केलेल्या या छळाची, भीष्मानी केलेल्या या छळाची आठवण ठेवून
शकुनीनं मनोमन असा निश्चय केलेला होता, असं म्हणतात की कुरुवंशाचा नाश करायचा. आणि मग अर्थात त्याप्रमाणेच शकुनी गांधारीच्या विवाहानंतर हस्तिनापुरामध्येच राहिला आणि दुर्योधनाच्या मनामध्ये विष कालवत राहिला. त्याला कपट कारस्थानांच्या जाळ्यामध्ये अडकवत राहिला. अर्थात कोणतीही कथा खरी असेल किंवा स्वीकारली तरी भीष्मानी एक सुबल राजाच्या गांधार देशीशी एक शत्रुत्व निर्माण करून ठेवलेलं होतं, एक शत्रू निर्माण करून ठेवलेला होता. आणि हा शत्रू शकुनीच्या रूपानं त्यांनी आपल्या कुटुंबामध्येच पाळलेला होता, असं म्हणावं लागेल. पुढं शकुनी दुर्योधनाच्या मनामध्ये विष कालवत राहतो पांडवाविषयी. आणि भीष्म या गोष्टीला विरोध करत नाहीत, ठामपणे विरोध करत नाहीत. आणि मग अशा पद्धतीनं हे आयुष्य चाललेलं असताना एक अत्यंत महत्वाची जी घटना घडते ती द्रौपदी वस्त्रहरणाची. द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी भीष्मानी बाळगलेलं मौन हे कुरुक्षेत्र युद्ध अधिक जवळ आणण्यास, कुरुक्षेत्र युद्धाची अटळता सिद्ध करण्यास कारणीभूत ठरलं. या द्यूत प्रसंगी किंवा द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी भीष्मानी दुर्योधन आणि धृतराष्ट्र यांना ठामपणे विरोध करण्याचा प्रयत्न केला नाही. ही नीच घटना थांबवण्याचा त्यांनी कोणताच प्रयत्न केला नाही, तर मौन बाळगलं. केवळ मौन बाळगून ते या घटनेकडे बघत राहिले, उघड्या डोळ्यांनी बघत राहिले. त्यांनी जर ठामपणे विरोध केला असता, मौन बाळगलं नसतं, तर दुर्योधनाला हे धाडस होणं कठीण होतं. पण भीष्माचं मौन सुद्धा या कुरुक्षेत्र युद्धाला कारणीभूत ठरलं, असं म्हणावं लागेल. आणि मग पुढं प्रत्यक्ष ज्यावेळी कुरुक्षेत्रावर युद्ध होणार ही गोष्ट जवळजवळ निश्चित झाली, त्यावेळी सुद्धा भीष्मानी या युद्धाला कोणता अगदी कणखर असा विरोध केलेला नाही. ज्यावेळी शेवटचा प्रयत्न म्हणून श्रीकृष्ण शिष्टाईसाठी आलेला होता, शांतीचा प्रस्ताव घेऊन आलेला होता, त्यावेळी खरं तर भीष्म जर म्हटले असते की मी पांडव पक्षाकडून युद्ध करेन, तर मग आर्यावर्तातील सगळेच राजे लोक दुर्योधनाच्या पक्षाकडं येण्यास तयार झाले नसते. कारण ज्यावेळी युद्ध होणार हे निश्चित झालं, शांतीचा प्रस्ताव ज्यावेळी दुर्योधनानं धुडकावून लावला, त्यावेळी दुर्योधन आणि पांडव हे दोन्ही पक्ष आपापल्या बाजूला आर्यावर्तातील राजे लोकांनी यावं म्हणून त्यांच्याकडं विनंती करण्यासाठी गेलेले होते. त्यावेळी जर राजे लोकांना हे समजलं असतं की भीष्म पांडव पक्षाकडून युद्ध करणार आहेत, तर या आर्यावर्तातील राजे लोकांनी भीष्मांचा आदर ठेवून भीष्मांच्या विरोधात युद्ध करण्यास सहजासहजी होकार दिला नसता. आणि मग दुर्योधनाला हे समजलं असतं की आपलं बळ कमी पडतं आहे, आणि मग आपोआपच दुर्योधनानं युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला असता, युद्ध टाळून शांती प्रस्ताव स्वीकारला सुद्धा असता. पण भीष्मानी हे न करता उलट कौरव सेनेचं आधिपत्य स्वीकारलं आणि मग कुरुक्षेत्रावर युद्ध होणं अटळ होऊन बसलं. आणि मग शेवटी कुरुक्षेत्रावर युद्ध झालं, त्यामध्ये सगळे कौरवही मारले गेले. आणि मग शेवटी युद्धानंतर भीष्मानी आपला स्वतःच्या प्राणांचा त्याग केला. युद्ध समाप्तीनंतर कित्येक दिवसांनी त्यांनी आपले प्राण त्यागले. आणि अशा प्रकारे कुरुवंशाचा शेवटच्या भीष्मांच्या पर्यंत चालत आलेल्या शेवटच्या कुरुवंशाचा नाश झाला. आणि भीष्मांना कुरुक्षेत्रावरील युद्ध टाळणं सुद्धा शक्य झालं नाही. ते त्यांच्या दुटप्पी धोरणामुळं, ते कणखरपणे कोणताच निर्णय घेण्यास कधीच तयार न झाल्यामुळं या युद्धास आणि कुरुक्षेत्रावरील युद्धास आणि कुरुवंशाच्या नष्टचर्यास
दुर्योधन शकुनी यांच्यापेक्षा भीष्मच अधिक कारणीभूत ठरले, अधिक जबाबदार ठरले असं म्हणता येईल. धन्यवाद.